समाजाला योग्य मार्गानं नेण्याचं काम साहित्यिक करतात आणि या नवोदित साहित्यिकांना पाठबळ देण्याचं काम शब्दगंध करतं. 16 संमेलने यशस्वी करून शब्दगंधने आपल्या साहित्यिक कार्याचा ठसा अहिल्यानगरवासियांच्या मनामध्ये उमटवला आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते, प्राध्यापक सीताराम काकडे यांनी व्यक्त केलं. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या आभार सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या संमेलनाची आभार सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानिमित्ताने या आभार सभेचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ सन्माननीय बापूसाहेब भोसले, त्याचप्रमाणे कॉम्रेड बाबा आरगडे, मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर जी पी ढाकणे, माननीय दिगंबर गोंधळे, नेवासा तालुक्याचे शब्दगंधाचे अध्यक्ष डॉक्टर किशोरजी धनवटे, ज्यांनी वाचन प्रेरणा पुस्तक घेऊन प्रत्येक गावात चळवळ उभी केलेली आहे. मला वाटतं जवळजवळ 22 गावामध्ये शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ते 22 गावात हा उपक्रम त्या ठिकाणी राबवतात. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले शाहीर भारत गाडेकर, प्राध्यापक सीतारामजी काकडे, संस्थापक सचिव सुनीलजी गोसावी, अध्यक्ष राजेंद्रजी उदागे आणि समोर उपस्थित सर्वच शब्दगंध साहित्यिक परिषदेवर प्रेम करणारे सर्वच मान्यवर, सर्वांचं मी या ठिकाणी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि 16व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये ज्या काही महत्वपूर्ण घडामोडी घडल्या त्या थोडक्यात आपल्या समोर ठेवतो. 16वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन हे 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. खरं तर 15वे साहित्य संमेलन अतिशय जोशात आणि जोमात त्या ठिकाणी पार पडलेले होते आणि अचानक जानेवारीमध्ये असं ठरलं की आपल्याला 8 आणि 9 जानेवारीला त्या ठिकाणी संमेलन घ्यायचंय. काही झालं तरी तारीख बदलायची नाही असं ज्यावेळेस ठरवलं गेलं त्यावेळेस पहिला उपक्रम सुरू झाला तो म्हणजे स्वागत अध्यक्षाचा, आणि ते सर्व जुळून आलं. सन्माननीय संपतजी बारसकर, हे संपतदादा बारसकर हे स्वागत अध्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला लाभले आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने 2 दिवसीय हे साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले हे होते, तर विचारपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड बाबा आरगडे, नेवासा तालुका अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर किशोर धनवटे, कार्यवाह शाहीर भारत गाडेकर, दिगंबर गोंधळी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर किशोर धनवटे यांनी यावेळी बोलताना ग्रामीण भागामध्ये गावागावात वाचन चळवळ वाढली पाहिजे, यासाठी शब्दगंधच्या वतीने नेवासा तालुक्यात आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्वांचं पाठबळ मिळणं आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. कॉम्रेड बाबा आरगडे म्हणाले, बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये समाजाला प्रगत करणाऱ्या गोष्टींचा विचार करण्यात यावा. जुन्या अनिष्ट चालीरीती आणि प्रथा सोडून देऊन नव्यानं चळवळी उभ्या करायला हव्यात. अध्यक्षपदावरून बोलताना बापूसाहेब भोसले म्हणाले, शेवगावपासून सुरू झालेली ही साहित्यिक चळवळ आता खऱ्या अर्थानं राज्यस्तरावर पोहोचली असून अनेक नवोदित यामध्ये सहभागी होत आहेत. 300 पेक्षा अधिक नवोदितांची पुस्तके प्रकाशित करून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. साहित्य संमेलनानंतर लगेच हिशोब देऊन यशस्वी करणाऱ्यांचे आभार हे माणूसपणाचं लक्षण आहे. संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा हिशोब सादर करून पुढील दिशा स्पष्ट केली. यावेळी दिगंबर गोंधळी, प्राध्यापक डॉक्टर अनिल गर्जे, राजेंद्र फंड यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक राज्य संघटक प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे यांनी केले, तर शेवटी राज्य कार्यकारिणी सदस्य सुभाष सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शर्मिला गोसावी आणि स्वाती ठुबे यांनी केलं. यावेळी कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्य अशोक दौंड, भगवान राऊत, बाळासाहेब कोठुळे, जयश्री झरेकर, प्राध्यापक डॉक्टर तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी, प्रशांत सूर्यवंशी, सुरेखा घोलप, वर्षा भोईटे, स्वाती आहिरे, सरला सातपुते, सुजाता पुरी, श्यामा मंडलिक, शर्मिला रणधीर, जयश्री मंडलिक, आरती गिरी, शीतल सावंत, बाळासाहेब शेंदूरकर, संतोष कानडे, PN डफळ, आत्माराम शेवाळे, पांडुरंग रोडगे, विठ्ठल सोनवणे, माधव सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश राऊत, निखिल गिरी, दिशा गोसावी, हर्षली गिरी, कल्याणी सावंत, यज्ञजा गिरी, अंजली खोडदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास श्रीनिवास बोजा, सुनील धस, हर्षल आगळे, प्रसाद भडके, मकरंद घोडके, रामदास कोतकर, बाळासाहेब देशमुख, डॉक्टर सुदर्शन धस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.